व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक वायले साहेब आणि बाजूला सन्माननीय सुनीलजी फुलोरे साहेब, हा सुद्धा एक योगायोग. सामना फिनिश केलाय फलंदाज आतिशनं षटकार ठोकून फ्रेट बॉलवर 38 धावा बिनबाद. गांधारी टीम दुसऱ्याच ओव्हरमध्ये टार्गेट त्यांनी अचीव केलंय. 10 गडी राखून भव्य विजय संपादित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय हनुमान गांधारी. आणि या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे 10 बॉल्समध्ये नाबाद 35 धावांची खेळी करणारा आतिश. आतिशची ही आतिशी आणि अतिशय तंत्रशुद्ध बॅटिंग. त्यानंतर युवा उद्योजक आमनेगावचे मिस्टर विवेक फुलोरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. फुलोरे साहेबांचे सुपूत त्याने आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. सुरेंद्रनाथ दलवी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. फारसे विवेक जे आपल्याला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत नसतात, परंतु आज आपल्या गावची स्पर्धा आहे. आज आपल्या मुलांनी स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत. त्यामुळे मात्र आज वडिलांच्या सोबतीला ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. आणि आशा करूया की ते क्रिकेटच्या रिंगणामध्ये उतरतील आपल्या गावासाठी. त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय फटकेबाजी केली, सर्वांची मन जिंकली, तो आहे आतिश. अष्टकामगिरी 3 धावांचा स्पेल त्याने हाताला, एक सफलता त्याच्या नावावरती आणि धावांचा पाठला करत असताना तब्बल 10 चेंडूमध्ये 35 धावांची तुफानी खेळली. म्हणजे सर्वच्या सर्व धावा त्याच्याच बॅटमधून आल्या का? 35चं टार्गेट होतं. आणि